नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी. विषय असा झाला की भ्रष्टाचाराचा विजय आणि न्यायासाठी लढणाऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय. म्हणजेच मी अलिव प्रभाग समिती जी अंतर्गत अनधिकृत बांधकामाविरोधात पाठिंबा देणारे अधिकारी आणि खड्डे दिसत नसलेले अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये निलेश म्हात्रे तर उपलब्ध नव्हते, परंतु मी माझं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यानंतर आंदोलन सुरू असताना निलेश म्हात्रे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावरती 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण त्या बांधकामावरती त्यांना जायला टाइम नव्हता. का? त्या बांधकामामधनं त्यांना लाखो रुपयाची मोहमाया मिळाली. जसं बिपिन खोखानी झालं, जयेश नंदा झालं, आलोक झालं, असे गौराईपाड्यातले मोठे मोठे गौराईपाडा, तुंगार फाटा, परत बजरंगी डाब्याच्या बाजूला असलेले मोठे मोठे इंडस्ट्रीवाल्याकडनं ह्यांनी हप्ते घेतले या निलेश म्हात्रे सारखे निर्लज्ज अधिकाऱ्यांनी, आणि ह्यांना पाठिंबा दिला आणि माझ्यावरती जाऊन गुन्हा दाखल केला. मी अशा कुठल्याही गुन्ह्यांना घाबरत नाही. निलेश म्हात्रे यांना मला एवढंच सांगायचंय की जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर ते बांधकाम तोडा, अन्यथा 7 दिवसानंतर तुमच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन मी तुमच्या घरासमोर करणार. माझ्यावरती काय गुन्हे दाखल करायचे ते करा. जनतेसाठी माझ्यावरती कितीही गुन्हे दाखल झाले तरी मला फरक पडत नाही. म्हणून मी येतोय. तुम्ही सुद्धा या निलेश म्हात्रे यांचं घराचा ऍड्रेस मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आपण सगळे मिळून या अन्यायावरती लढा उचलूया आणि माझ्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलाय हा निलेश म्हात्रे यांनी मागे घ्यावा आणि संबंधित बांधकामांवरती कारवाई करावी, ही माझी मागणी असणार आहे. जय महाराष्ट्र.